वारीला सुरुवात करतोय। पाऊस थांबलेला आहे, तोपर्यंत आपण गेटवर आतमध्ये येऊया आणि पुढचा कार्यक्रम करूया। तेव्हा सगळ्यांनी टाळ घ्या हातात, टाळ घ्या हातात। लेझिम नाचवणारे आणि लेझिम हरे
कृपया सर्वांनी आता जागेवर बसून घ्यावं. वारकरी फुगडी झालेली आहे, थोडक्यातच घेतली आहे. आपल्याला रंगवता येईल तेवढी रंगवता येईल. पण आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी पुढची सूत्र मेघा जाधव यांच्याकडे देतोय. नमस्कार माऊली. नमस्कार माऊली. आज आपणा समोर आम्ही सर्वजण आपला आत्रे कट्ट्याचा 202वा कार्यक्रम वारी पंढरीची सादर करीत आहोत. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही आणि त्यात पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबा सारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही आणि रामकृष्णारी सारखा मंत्र नाही. आषाढ महिना आला की आपल्या सर्वांना ओढ लागते ती पांडुरंगाच्या वारीची आणि मग वारकऱ्यांचे पाय आपोआपच पंढरीच्या वाटेवर चालू लागतात. ही ओढ इतकी अगतिक असते की सगळे वारकरी ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता फक्त आणि फक्त विठुरायाला आठवत पंढरपूरकडे प्रयाण करतात. या वारीत आपल्याला पाहायला मिळते ते प्रत्येकाचे साधेपण, खरेपण आणि मनाची प्रचंड श्रीमंती. कुठलंही संकट आलं तरी ध्येय गाठण्याचा निश्चय ही आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह याला उधाण आलेले असते. पण त्याचबरोबर प्रचंड संयमही आपल्याला पाहायला मिळतो. वारीत नाही का हो, प्रत्येक जण हेच शिकतो की कोणत्याही परिस्थितीत संयमी कसं राहायचं. वारीचा हा प्रवास एकूण 18 दिवसाचा असतो. 250 किलोमीटर पेक्षाही हा प्रवास जास्त असतो वारकऱ्यांचा. म्हणूनच म्हणतात वारकरी कायिक, वाचिक आणि मानसिक असा तप करतात. कायिक म्हणजे चालून त्यांचं तप होतं, मानसिक म्हणजे वाचिक म्हणजे पांडुरंगाचं नाव घेऊन त्यांचं तप होतं आणि मानसिक म्हणजे एवढा प्रवास केल्यानंतर जवळजवळ 21 दिवसाचा त्यांचा हा प्रवास होतो आणि हा 21 दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांचं मन बरचसं बदलतं. म्हणून हा मानसिक तप त्यांचं होतं. आता हा पांडुरंग पंढरपूरला कसा आला तर पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाचा अवतार. आपला आवडता भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून पंढरपुरात अवतरले. भगवान जेव्हा आले त्यावेळेस पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. म्हणून पुंडलिकाने देवाला सांगितले, माझ्याकडे बसण्यासाठी काही नाहीये, मी तुला जी वीट देतो त्याच्यावरती तू विराजमान हो आणि माझ्या आईवडिलांची सेवा झाली की मग मी तुझ्याजवळ येतो. आणि तेव्हापासून भगवान कट्टीवरी हात ठेवून 28 युगे तिकडे उभे आहेत. या चंद्रभागेच्या तीरी उभ्या असलेल्या पांडुरंगाचे दर्शन आपल्याला करून देत आहेत माऊली भागवत जोशी आणि त्यांना साथ देत आहेत माऊली अशोक परब, माऊली शरद पोखरकर आणि माऊली योगिनी जोशी. गाणं आहे चंद्रभागेच्या तीरी उभा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जयवरी.
चंद्रभागेच्या तीरी चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी दुमदुमनी पंढरी दुमदुमनी पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जगी प्रगटला तो जगदेठी आला पुंडलिकाच्या भेटी पाहुनी सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी नामदेव नामात रंगला हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी संत तुका कीर्तनी दंगला विठ्ठल 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 काळ घेऊनी करी चला वारकरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी संत जनाई ओवी गाई विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई अशी सखू अन बहिणा बाई विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई रखुमाई मंदिरी एकली परी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी संत जनांची गायली गाथा विठ्ठल चरणी ठेवली माथा गुरु कृपाती खरी दत्ताच्या वरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी कृष्ण हरी रामकृष्ण हरी या वारीचे दोन प्रकार आहेत, एक देवाची वारी आणि एक संतांची वारी. बरेच वारकरी दर महिन्याला पंढरपूरला एकादशीला पंढरपूरला जातात, ही असते देवाची वारी. आणि काही वारकरी देहू आळंदीलाही जाणारे आहेत, तर ती आहे संतांची वारी. भगवान कृष्ण असं म्हणतात की पंढरपूरला फक्त पुंडलिकालाच भेटायला आले नाही, तर त्यांची बायको रुक्मिणी त्यांच्यावर रुसून दिंडीर वनात आली होती, म्हणजेच आजच्या पंढरपुराला. आणि तिचा राग काढण्यासाठी ते इकडे आले. तो राग त्यांनी कसा काढला, त्याचा त्यांनी प्रयत्न कसा केलाय, तो आपल्या समोर रखुमाई रखुमाई या नासातून सादर करीत आहेत माऊली अदिता, माऊली मीनाताई, माऊली योगिनीताई, माऊली माधुरीताई आणि मेघा.
झाल्यानंतर महाराष्ट्राला खूप थोर संत परंपरा लाभली आणि प्रत्येक संताला दिसलेला विठ्ठल वेगळा वेगळा होता. जसा की संत सावता माळ्याला विठ्ठल काळ्या मातीत दिसला, तर संत गोऱ्या कुंभाराला विठ्ठल मडकी घडवताना दिसला. संत जनाबाईला आपल्या रोजच्या कामात दिसला, तर चोखा मेळाला ढोरे ओढताना दिसला. कारण या संतांची भक्ती अंधपणाची नव्हती, तर ती खूप डोळसपणे केली होती आणि म्हणूनच त्यांना ठाई ठाई विठ्ठल जाणवला. या संतांनी आपल्या हातात भागवत धर्माची पताका म्हणजे झेंडा घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत मन, आत्मा आणि शरीर भक्तीने एकवटून टाकले. आपल्यातील नकारात्मकता काढून आपली भक्ती विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली. त्यांचेच अनुकरण करत वारकरी आजही झेंडा घेऊन कसे निघतात हे आपल्या समोर सादर करीत आहे माऊली शरद पोकरकर आणि त्यांना साथ देत आहे माऊली शरद, माऊली अदिता, माऊली अशोक परब. हे गाणं विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला हे संत केशवदास यांनी लिहिलेलं आहे. ते सांगतात, प्रेमाने गुरुच्या सावलीत शांत बसून ज्ञान मिळवले, पंचतत्वाची गोपण करून क्रोध पाखराचा नाश केला आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी आत्म्याचे जागरण केले. ते कसे ते आपण आता गाण्यात ऐकूया. गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा वेळा गोपाळाचा राव माईला. या संतांचा वेळा गोपाळाचा राव माईला. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाणं, कौल घेतला लिहून 100 वर्षे जाणं. नागर धैया सत्वाचा वैर मन पवनाचा याव मांडला. नागर धैया सत्वाचा वैर मन पवनाचा याव मांडला. उखळण प्रेमाची गाडी, उखळण प्रेमाची गाडी. वंत वसुरी सद्गुरु जवळी, वंत वसुरी सद्गुरु जवळी. प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा याव माईला. या विठूला गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूला गजर हरी नामाचा झेंडा रोविला. पंचतत्वाची गोपण क्रोध पाखरे जाणं, पंचतत्वाची गोपण क्रोध पाखरे जाणं. दोन घेतला त्याला चैतन्य केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा.
गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. पांडुरंग पंढरपुरात विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्राला खूप थोर संत परंपरा लाभली आणि प्रत्येक संताला दिसलेला विठ्ठल वेगळा वेगळा होता. जसा की संत सावता माळ्याला विठ्ठल काळ्या मातीत दिसला, तर संत गोऱ्या कुंभाराला विठ्ठल मडकी घडवताना दिसला. संत जनाबाईला आपल्या रोजच्या कामात दिसला, तर चोखा मिळाला ढोरे ओढताना दिसला. कारण या संतांची भक्ती अंधपणाची नव्हती, तर ती खूप डोळसपणे केली होती आणि म्हणूनच त्यांना ठाई ठाई विठ्ठल जाणवला. या संतांनी आपल्या हातात भागवत धर्माची पताका म्हणजे झेंडा घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत मन, आत्मा आणि शरीर भक्तीने एकवटून टाकले. आपल्यातील नकारात्मकता काढून आपली भक्ती विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली. त्यांचेच अनुकरण करत वारकरी आजही झेंडा घेऊन कसे निघतात हे आपल्या समोर सादर करीत आहे माऊली शरद पोखरकर आणि त्यांना साथ देत आहे माऊली शरद, माऊली अदिता, माऊली अशोक परब. हे गाणं विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला हे संत केशवदास यांनी लिहिलेलं आहे. ते सांगतात, प्रेमाने गुरुच्या सावलीत शांत बसून ज्ञान मिळवले, पंचतत्वाची गोफण करून क्रोध पाखराचा नाश केला आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी आत्म्याचे जागरण केले. ते कसे ते आपण आता गाण्यात ऐकूया. गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा वेळा गोपाळाचा राव माईला. या संतांचा वेळा गोपाळाचा राव माईला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाणं, कौल घेतला लिहून 100 वर्षे जाणं. नागर घरीला सत्वाचा वैर मन पवनाचा याव मांडला. नागर घरीला सत्वाचा वैर मन पवनाचा याव मांडला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. उखळण प्रेमाची गाडी, उखळण प्रेमाची गाडी, पंत वसुली जवळी, पंत वसुली जवळी. प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा याव माईला. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. पंचतत्वाची गोपण तोड पाखरे जाणं,
पंचतत्वाची गोपण क्रोध पातळे जाण दोना घेतला त्याला चरितले केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा माऊली, तुम्ही पांडुरंगाच्या डोक्यावर जो टिळा पाहिला आहे का, त्याच्या गंधात आपल्याला काळ्या बुक्काचा टिळा दिसतो. तो काळा टिळा म्हणजे असा तसा नाही, तर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जे वारकरी 18 दिवस चालून येतात त्यांच्या पायवेटेवरची धूळ त्या बुक्यात मिसळली जाते आणि मग त्या मोठ्या दिमाखात विठ्ठल तो आपल्या डोक्यावर मिरवतो. किती लीनपणा आपल्याला या देवाकडनं शिकायला मिळतो. ज्याप्रमाणे माहेरवाशिणीला आपल्या माहेरची ओढ लागलेली असते, त्याहून जास्त तिच्या आईला देखील आपल्या लेकीची ओढ लागलेली असते. आणि अगदी तीच ओढ आपल्याला माऊली पांडुरंगाला आपल्या वारीतून येणाऱ्या भक्तांची लागलेली असते. हा जो वाळवंटी भक्तांचा आणि माऊलीचा मिलाप अंगावर अक्षरशः काटा आणणारा असतो. तो एक आनंद सोहळाच असतो. या वारीत चालून येईपर्यंत क्रोध, अभिमान, मनातील भेदभाव विसरून प्रत्येक माऊली एकमेकांच्या पायी लागतात. तोच आनंद आपल्या नृत्यातून सादर करत आहेत माऊली मीनाताई, माऊली योगिनीताई, माऊली माधुरीताई, माऊली अदिता आणि मेघा. गाणं आहे खेळ मांडी येला. कृष्ण हरी जय जय राम, 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 कृष्ण हरी जय Thank you.
पंढरीचा पांडुरंग सगळ्यांनाच हवावासा झाला. प्रत्येकाला वाटत होतं हा महाराष्ट्रातच का? अहो, कर्नाटकचा राजा कृष्णदेवराय ज्याच्याकडे कशाचीच कमी नव्हती, त्याला देखील या देवाची बुरळ पडली. आणि मग काय, आपल्या बळाचा वापर करून त्याने पांडुरंगाला कर्नाटकात नेले. सगळे पंढरपूर हळहळले. देव देवाऱ्यात नव्हता. वारीचे दिवस जवळ आले. वारकऱ्यांना काय करावे सुचत नव्हते. वारकऱ्यांची आणि त्यांच्या माऊलीची ताटातूट झाली होती. मग सगळ्या वारकऱ्यांनी मिळून संत एकनाथ महाराजांचे पंजोबा संत भानुदास यांना साकडे घातले आणि संत भानुदास महाराज कर्नाटकला गेले. त्यांनी आपल्या भक्तीच्या जोरावर पांडुरंगाला परत पंढरपूरला घेऊन आले आणि त्याच विटेवर त्याची स्थापना केली. पुढे हाच पंढरी सगळ्या भक्तांच्या मनावर राज्य करणारा कानडा राजा पंढरीचा झाला. गली मांडगुळकरांनी तयार केलेले, बाबूजींनी संगीतबद्ध केलेले आणि वसंतराव देशपांडे आणि बाबूजींनी गायलेले भक्तिगीत आपणा समोर सादर करत आहेत माऊली अशोक परब आणि त्यांना साथ देत आहेत माऊली शरद पोखरकर, माऊली नितीन आपटे. राजा
मोठे भाऊ निवृत्तीनाथ यांनाच गुरु केले. त्यांच्या सहवासात त्यांनी विठ्ठलाची भक्ती तर केलीच, पण उच्च कोटीचे आत्मज्ञान त्यांनी प्राप्त केले. पुढील अभंगातून ज्ञानोबा माऊली म्हणतात, गुरु कृपेने मला आत्मज्ञान तर प्राप्त झालेच आणि त्यामुळे देवाला पूर्णपणे शरण गेलो. म्हणूनच मला मनाची शांतता आणि समाधान मिळाले आहे. माऊलींना निर्गुण निराकार परमेश्वराचे दर्शन सगुण रूपात झाले आणि ते देखणे रूप कसे भासले ते पुढील अभंगातून माऊली रमण आपल्या समोर सादर करीत आहेत. अभंग आहे अधिक देखणे तर. योगीराज वीणा मनाले ओ माये, मनाले ओ माये, अधिक देखणे. देह बळी देऊनी साधिले ना साधने, देह बळी देऊनी साधिले म्या साधने. तेणे समाधान माल जोडले ओ माये, तेणे समाधान माल जोडले ओ माये. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. योगीराज वीणा वीणे मनाले ओ माये, अधिक देखणे. अनंग पण शीतले माया छंद पाठविले, अनंग पण शीतले माया छंद पाठविले. सकल देखले आत्मा स्वरूप माये, सकल देखले आत्मा स्वरूप माये. अधिक निरंजन पाहणे, चंदन देवी भरला अश्वत्था फुलला, चंदन देवी भरला अश्वत्था फुलला. कैसा ना देखला निराकार ओ माये, कैसा ना देखला निराकार ओ माये, निराकार ओ माये. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे. पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे. निरानंदे स्वरूपी ओ माये, निरानंदे स्वरूपी ओ माये. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे. ऐसा सागरू नको महादेवी वरू, ऐसा ज्ञान सागरू नको महादेवी वरू. विठ्ठलो निर्धारो देखलाओ, विठ्ठलो निर्धारो देखलाओ माये, देखला
जाओ माये अधिक देखने करे निरंजन पाए अधिक देखने करे निरंजन पाए योगी राज वृंदावन मनाए हो माये मनाए मनाए हो अधिक महाराष्ट्रीयन असून त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव मांडला की मी त्याच्या सभांग म्हणू इच्छितो आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तो स्वीकारला आणि म्हटलं हरकत नाही म्हणा तुम्ही. आणि त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राजाभाऊंनी एक संकल्पना मांडली होती ज्ञानेश्वरी हस्तलिखिताची. तर नॉन महाराष्ट्रीयन असून सुद्धा त्यांनी मराठीमध्ये हस्तलिखित लिहिलं आणि आता ते स्वतः पुन्हा ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम त्यांचं चालू आहे आणि त्यांचा अभ्यास सतत चालूच असतो. धन्यवाद रमणजी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. आषाढ महिना म्हणजे जरी स्थळी वारकऱ्यांना दिसणारा पांडुरंग, मनामनात सामावलेला पांडुरंग वारकरी घरून निश्चयच करून निघालेले असतात त्या माऊलीचं दर्शन होऊ दे म्हणून आणि टाळ मृदुंगाचा गजर करत पंढरपूरला पोचतात. पंढरपुरात देवाचा गजर दुमदुमू लागतो आणि म्हणूनच नामदेव म्हणतात, कटेवरी हात ठेवलेला पतीच पावन, रुक्मिणी वराला पाहून मन पावन झालंय. डोळे भरून पाहिल्यावर परब्रह्म पांडुरंगात मी आता लीन झालो आहे. आणि याच संदर्भातली भजन आपल्या समोर सादर करीत आहेत माऊली चंदा लोंढे. विटेवरी उभा विठ्ठल डोळे भरूनी पाहिला. आणि एक मिनिट एक विनंती आहे प्रत्येकाला की नंदानी तिकडचा हात वर केला माऊलीने की प्लीज सगळ्यांनी तिला विठ्ठल विठ्ठल यांनी साथ द्यावी. धन्यवाद. हॅलो, आपण पांडुरंगाच्या भक्तीत हरवून गेलोय. मेघा अतिशय सुंदर निवेदन करते, त्याच्यामुळे आपल्याला विठ्ठल हा डोळ्यासमोर दिसतोय. माझ्या गाण्यातही माझे मनी आनंद जाहला हा विठ्ठल आपल्याला डोळे बंद करून पाहायचा आहे थोडा वेळ. आणि मी जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणते मला खूप मोठा आवाज आला पाहिजे. तर मी सुरुवात करते. विटेवरी उभा विठ्ठल डोळे भरून पाहिला, माझे मनी आनंद झाला. हो माझे मनी आनंद झाला, आज माझे मनी आनंद झाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती तुझ्या दर्शनाला. आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत येती तुझ्या दर्शनाला. आबीर गुलाल वाहीन मी तुला, हो आबीर गुलाल वाहीन मी तुला, डोळे भरून पाहिला, माझे मनी आनंद झाला. हो माझे मनी आनंद झाला, आज माझे मनी आनंद झाला. टाळ मृदुंगाचा होतो गजर, दुमदुमला देवा तुझा दरबार. टाळ मृदुंगाचा होतो गजर, दुमदुमला देवा तुझा दरबार. काटेवरी कर ठेविला, हो काटेवरी कर ठेविला, डोळे भरून पाहिला, माझे मनी आनंद झाला. हो माझे मनी आनंद झाला, आज माझे मनी आनंद झाला. पती
पावन रुक्मिणी वरू श्याम सुंदर मुरली वाला पतित पावन रुक्मिणी वरू श्याम सुंदर मुरली वाला नामा म्हणे म्या पाहिला हो नामा म्हणे म्या पाहिला डोळे भरून पाहिला माझे मनी आनंद झाला हो माझे मनी आनंद झाला आज माझे मनी आनंद झाला. विठ्ठले रखुमाई जय जय विठ्ठले. तुम्ही पण म्हणू शकता विठ्ठले रखुमाई जय जय विठ्ठले रखुमाई 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 विठ्ठले रखुमाई विठ्ठल 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 माय बाबा विठ्ठल माय बाबा पुंडली गवळते हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. या पंढरपुराच्या वारीतून आपण पांडुरंगाची भक्ती तर करतोच, पण त्याचबरोबर संतांनी दिलेली शिकवणही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. संतांनी सांगितलं आहे, प्रपंचात राहून देवाची भक्ती करा. त्यासाठी संत गोरा कुंभार म्हणतात, तुझे रूप आमच्या मनात सतत राहो. जरी आम्ही प्रपंचाचा दास असलो तरी आमच्या तोंडून तुझे नाम सतत येत राहो. तुझ्या पदी मी माझा देह अर्पण केला आहे, त्यामुळे तुझी अरूपी अनाम रूप मी पाहू शकतो. ही पांडुरंगाची अनुमती आपल्या गाण्यातून सादर करीत आहेत माऊली डिझोलकर. गोरा कुंभार या चित्रपटातील सुधीर फडकेंनी संगीतबद्ध केलेले हे भक्तिगीत आहे, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचा दास देह प्रपंचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो. देहधारी बोलो त्यासी विहित नित्य कर्म सदाचार नीती योगी आगरान धर्म तुला आठवावे गावे हाच एक नेम तुला आठवावे गावे हाच
प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो तुझ्या पदी वाहिला मी देह पावसारा पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा तुझ्या पदी वाहिला मी देह पावसारा पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा नाम तुझे घेता गोरा नाम तुझे घेता गोरा नाम तुझे घेता गोरा म्हणून आठयाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम पांडुरंग 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 संतांनी अनेक प्रकारची काव्य केली जसं की गौरण भारूड अभंग वगैरे. त्यांनी फक्त आत्मसुखाचाच विचार नाही केला हे करताना जर जनसामान्यांचं जीवन जे विस्कळीत झालं होतं तर माणसात माणुसकी राहिली नव्हती आणि ती घडी त्यांनी नीट बसवण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलाची आराधना नुसतं जप तप करून नाही तर गाऊन नाचूनही केली जाते. तीच आराधना गवळण या प्रकारातून कशी करण्यात आली आहे हे पुढील नाचातून आपल्याला पाहायला मिळेल. दही घ्या कोणी दूध घ्या कोणी सादर करीत आहे माऊली अजिता, माऊली योगिनी, माऊली मीनाताई आणि माऊली माधुरी आणि मेघा. पाण्याचं
विठ्ठलाची वारी हे आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य. बाहेरच्याही देशांना फरक पडत आहे आता. यावर्षी वारी थेट लंडनला गेली आहे आणि ती विमानाने न जाता मजल दर मजल करत गावी ती गेली आहे. आणि ही वारी नेणारे जे आहेत ते माऊली अनिल केळकर आणि त्यांचे सहकारी आहेत. हा प्रवास त्यांचा एकूण 70 दिवसांचा होता आणि आता ती लंडनला पोहोचली आहे. वारी पूर्वी काय आणि आता काय या वारीत आपल्याला बघायला मिळतात ते 18 पगड जातीतली लोक. संतांनी सांगितलंच आहे संसाराचा त्याग करू नका, पण पांडुरंगाला मात्र क्षणोक्षणी आठवा. जर का संतांच्या रचना पाहिल्या तर डोळ्यात अंजन घालणारे आहेत आणि आपले विचारही बदलायला लावणारे आहेत. त्यांच्या या रचनेतून आपल्या मनाला परिस्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. संतांपैकी संत गोरा कुंभारांना फिरत्या चाकावरती पांडुरंगाने घडवलेले चराचर दिसले आणि ते म्हणतात माती, पाणी, ऊन आणि वारा या 4 तत्वांना मिळून आकाश तत्वाचा आकार आणतोस तू. आणि ते कसं हे आपल्या समोर सादर करीत आहे माऊली नितीन आपटे, गदी माडगुळकर लिखित गोरा कुंभार या चित्रपटातील विठ्ठला तू वेडा कुंभार. वरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा. आभाळ चमक ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विणाते कोणाला कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार. तू
तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. तूच घडविसी तूच फोडीसी, कुरवाळीसी तूच ताडीसी. तूच घडविसी तूच फोडीसी, कुरवाळीसी तूच ताडीसी. नकळे ह्यातून काय जोडीसी, देसी डोळे परिनिर्मिसी. तया पुढे अंधार, तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. फिरत्याचा कावरती पैसे, मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार. कारण तो स्टुडिओत जाऊन फक्त हिंदी गाणी म्हणतो, मराठी गाणी म्हणत नाही. पण त्याला जेव्हा आम्ही आग्रह केला तेव्हा त्याने मराठी गाणं चांगल्या प्रकारे निभावलं. धन्यवाद दीदी. ही चालत आलेली वारकऱ्यांच्या वारीची परंपरा अचानक 2020ला थांबली. कारण सगळं जगच थांबलं. वारकरी खूप खळखळले. कोविडमुळे त्यांना थांबावंच लागलं, पण कोणी तक्रार केली नाही. पण खंत मात्र व्यक्त होत होती. ती खंत आपल्या समोर सादर करीत आहे माऊली नितीन जाधव. कवी संकर्षण कराडे यांची गाजलेली कविता, त्याच्यातनं विठ्ठलाच्या कवितेतून ते सादर करीत आहे की विठ्ठलाचे जरी पंढरपुरात दर्शन नाही झाले तरी तो एवढ्या कठीण काळात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, जवान, सफाई कामगार या रूपात मात्र दिसला. आणि पांडुरंगाला न भेटण्याची अगतिकता आपल्याला या कवितेतून दिसून येते. एक भक्त हक्काने आपल्या विठुरायाला विनवतोय आणि जाब विचारतोय, ते मी कवितेतनं सादर करतो. संकर्षण यांनी सादर केलेली कविता आहे. पंढरीच्या विठुराया कसं काय रे, पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का. पंढरीच्या विठुराया कसं काय रे, बरं आहे का, यंदा वारी नाही म्हणे, हा खरं आहे का. म्हणजे यंदा आम्ही रखमाई पांडुरंगाला भेट पाहायचंच नाही. लेकरांनीच कसं आपल्या आई बापाकडे यायचं नाही. नाही नाही, आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही नाही, आम्हाला काही सुद्धा अडचण नाही, नुसते डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला जमल का. अरे पंढरीचा गाजावाजा नाही तर तुझा जीव रमल का. पण पंढरीच्या विठुराया वारी नाहीये वाईटच झालं. पण पंढरीच्या विठुराया वारी नाहीये वाईटच झालं. पण खरं सांगू विठुराया, तुझं दर्शन गावोगावी झालं. यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू तिथे होतास की दवाखान्यात असाच उभा ठाकलेला. चंदनाचा लेप नाही पण पिपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा, खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे, पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस देवा तुझं नाही चुकत रे. इतकं करतोस देवा तुझं नाही चुकत रे. योग्य 28 उभा आहेस, तुझे पाय नाही दुखत का रे. नाही येत मग यंदा देवा, नाही येत यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढच्या वर्षी भेटायला तुला वारी करून येतो. पण तेव्हा गर्दीच्या मनात कसलीच भीती ठेवू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्ग ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची
आणि या सगळ्यावर एकच लस ग्यांबा तुकारामाची. पंढरीच्या विठुराया पुढच्या वर्षी येतो मग, पंढरीच्या विठुराया पुढच्या वर्षी येतो मग, तोवर तुझ्या भक्ताकडे असंच लक्ष ठेव बघ, तोवर तुझ्या भक्ताकडे असंच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी. मीनाताई आपल्या काही भावना व्यक्त करू इच्छित आहेत. हॅलो, नमस्कार मंडळी. आज तुम्हाला मी जे पंढरीची वारी हा जो इव्हेंट आम्ही कार्यक्रम सादर केला त्याची संकल्पना मेघा जाधव हिची आहे आणि आम्ही ती उचलून धरली की आपण करूया हा सगळं. पण आम्हाला खूप अडचणी आल्या की आम्हाला पहिला डान्स बसवण्यासाठी आम्हाला जागा नव्हती. माझा मुलगा बाहेर गेल्यामुळे 4-5 दिवस माझ्याकडे झाली. त्याच्यानंतर आता कुठे करायचं इथे सुद्धा आम्हाला प्रॅक्टिस करता येत नव्हती. मग माझ्या बाजूला एक चंद्रिका शहा ज्यांचा अत्रेकट्ट्याशी काही संबंध नाही, ती मला म्हणाली अरे आपली वैसे कर रहे हैं, माझ्या घरी या आणि तुम्ही करा. आणि आम्ही तिने खरंच तिचं पूर्ण घर आम्हाला तिचं सामान बाजूला ठेवून आम्हाला जागा करून दिलेली. आम्ही 8 दिवस तिच्याकडे नाचाची प्रॅक्टिस केली. गाण्याची शरद कोपरकर यांच्या इकडे ऑफिसमध्ये होत होती, पण नाचाचे आवाज यायचा ना, तर आमच्या तिच्या खाली राहणार एक अभिषेक शाह त्याने आम्हाला कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही की 11:30 पर्यंत आम्ही नाचत होतो. आणि ह्या सगळ्या एकत्र येऊन एकमेकीला सोडत सोडत घरी जायच्या. 11:30 पावणे 12 व्हायचे आणि सगळी कामं सोडून आम्ही आलो. आणखी सांगायचं म्हणजे ह्या वारीचं एवढा मोठा कार्यक्रम हाती घेतला आणि इतका आम्ही सादर केला तुमच्या पुढे. तुमचे आशीर्वाद तर आमच्याकडे आमच्याबरोबर आहेतच. अत्रेकट्ट्यावर तुम्ही भरभरून प्रेम करता हे सगळं दिसून येतं. आणि हा अत्रेकट्ट्याचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा अत्रेकट्टा आमच्या 2 बहिणी अनिला अनुजा ह्यांनी जो अत्रेकट्टा चालू केल्यामुळे आम्हाला एवढी एनर्जी येते की आमचं वयच आम्हाला कळत नाही की आम्ही किती वर्षाचे झालो आणि आम्ही नाचतोय. आणि ही एनर्जी अशीच राहू दे आणि अत्रेकट्ट्यावर तुम्ही असंच प्रेम करा. आम्हाला आमचं वय कधीच आम्हाला जाणू देऊ नका की मी 70 वर्षाची झाले. त्यामुळे आम्ही अगदी ह्या दोघींनी आमच्यासाठी फार मोठं अत्रेकट्ट्याचं हे दिलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचे खरंच आभार म्हणते आणि त्या चंद्रिका शाहचे आभार म्हणते. तिला नंतर आम्ही भेटू जाऊन वगैरे. धन्यवाद. या आपल्या महाराष्ट्रातील सोहळ्याला दृष्ट लागली, पण या वारीच्या अवर्णनीय सोहळ्याला दृष्ट लागणं साहजिकच होतं. जेव्हा दृष्ट लागते तेव्हा आपण दृष्ट काढतोच की. आणि ही दृष्ट संत मंडळींनी कशी काढली आहे हे आपल्या समोर सादर करीत आहे भक्तिगीतातून माऊली अदिता आणि माऊली शरयू. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळते तुला रे संत मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळते तुला रे देवा संत मंडळी, रे देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळते तुला रे देवा संत मंडळी, रे देवा भक्त मंडळी. पुंडलिकासाठी देवा येथे आलासी, विटेवरी नीट उभा हात कटेशी, हो सभा मंडपात उभा गरुड सेवेसी, सभा मंडपात उभा गरुड सेवेसी. ओवाळते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळते तुला रे देवा संत मंडळी, रे देवा भक्त मंडळी. नाम्या संगे एका ताटी तूच जेविसी, एकनाथा घरी रे देवा पाणी वाहसी, हो जनाबाई सुळी देता तिला रक्षिसी, जनाबाई सुळी देता तिला रक्षिसी. ओवाळते तुला रे देवा संत मंडळी, देवा भक्त मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली, ओवाळते तुला रे देवा संत मंडळी, रे देवा भक्त मंडळी.
मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी इतकी भक्त मिळून तुझी दृष्ट काढिती प्रपंचाचा वीट येऊन आले पायाशी रुपीवरा विनवित से तुमच्या चरणाशी रुपीवरा विनवित से तुमच्या चरणाशी ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी देवा भक्त मंडळी पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली पंढरीच्या राया तुला दृष्ट लागली ओवाळीते तुला रे देवा संत मंडळी रे देवा भक्त मंडळी. थँक्यू. रामकृष्ण हरी. काढल्या गेली हो दृष्ट आणि आता मग काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचाच घोष पुन्हा दुमदुमला माऊलीच्या दरबारात. माऊली माऊली गजर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ऐकून येऊ लागला. जिकडे तिकडे उत्साहाला उधाण आहे कारण परत तो पांडुरंग सगळ्यांना भेटणार होता आणि तोच उत्साह तोच आनंद आपल्याला नाचातून आपल्या समोर सादर करत आहे. माऊली मीनाताई, माऊली योगिनीताई, माऊली माधुरीताई, माऊली अदिता, मेघा, माऊली अशोक परब, माऊली शरद पोखरकर, माऊली अनंत चव्हाण, माऊली भागवत जोशी आणि माऊली नितीन जाधव. आणि या कार्यक्रमानंतर पसायदान होईल. प्रत्येकाने आमच्याबरोबर म्हणावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. पण प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. धन्यवाद.
कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करायची आणि कार्यक्रम समारोप करायची विनंती मी राणेंना करतो. पसायदानच्या अगोदर राणे बोलतील, नंतर पसायदान होईल, प्रसाद घेऊन प्रत्येकाने जायचे. या 60-70 वर्षाच्या तरुण तरुणांना स्टँडिंग ओवेशन देऊन कौतुक करूया. खरंच मानलं पाहिजे, खरंच मानलं पाहिजे. खरंच खरं आहे कसं वाटत नाही. कौतुक करावं तेवढं थोडंसं आभार काम म्हणायचे. तुम्ही अशा बी सगळ्या लेडीज मात्र कुठूनही कार्यक्रमाला येतात, हे फार विशेष आहे. हा आमचा तिसरा अनुभव आहे. पहिल्यांदा आम्ही मंगळागौर केली ती, त्याच्यावेळी भोंडला गेला होता आणि हा तिसरा कार्यक्रम. म्हणजे आम्ही साहित्यिकातून आता कल्चरल ॲक्टिव्हिटीजवर करू लागलेले आहे आणि ते बघायला संस्थापिका पुण्यावरून इथे आलेले आहेत. अनुजा आहे, अनिला आहे आणि राजाभाऊ आणि गंमत अशी आहे की वारीमध्ये भाग घेतलेले काही लोक आले. सरिता सगळ्यांना आलेले आहेत, राजाभाऊने घेतला. या सगळ्यांनी अशी मंडळी आहे. मग त्यांना आता त्याच्यापेक्षा आता आणखी बरं वाटलं ना की आम्ही योग्य छान वगैरे. तर खरंच मानलं पाहिजे ह्या नितीन आणि सगळ्या कंपनीने मेधा या सगळ्या कंपनीने जो आपल्याला कार्यक्रम सादर केला त्याच्याबद्दल खरंच. आणखी हा 202 कार्यक्रम हा आहे. तसं वाटलं नव्हतं की आम्ही हा कार्यक्रम असा काही करू शकू. आता आम्हाला एक काळजी घेतली पाहिजे की याच्यापुढे आम्ही जे साहित्य किंवा इतर कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये कल्चरलसाठी आम्हाला कमीत कमी 3-4 कार्यक्रम ते ठेवायला लागते. कारण हौशी कलाकार वाढत चाललेले आहेत आणि हौशी कलाकारामुळे ह्या लेडीज यायला लागल्या आणि आम्हाला जास्तीत जास्त टक्क्यावर लोकांनी यावं. या चाणक्यनगर आणि अशोकनगर आणि ठाकूर कॉम्प्लेक्सचे लोक येतात. खरंच फार बरं वाटतं वगैरे. नेहमी येत चला, अशीच उपस्थिती ठेवा. तुमच्या सगळ्यांचे आभार वगैरे मानत नाही पण उपस्थिती नेहमी ठेवा. हां, त्याच्याविषयी आणखी काही बोलत नाही वगैरे. काय प्रसाददान होईल, त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊनच सगळ्यांनी जायचं.
नित्य जीवांचे दुरितांचे तिमिर विश्वस्वधर्म सूर्य जो देवांशी लयोरेला प्राणी वर्ष सकल मंगली ईश्वर निष्ठांची बांधियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरूंचे आर्य चेतना चिंतामणीचे गाव भूलते नव तीर्थाचे चंद्रमेते लांछन मार्तंडदेता बहिना ते सर्वाही सदा सज्जना सोयरे होतु किं बहुना सर्व सुखी पूर्ण होमी तिहि लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये भुवावेति एकमयी विश्वेश्वरा सुखिया